महाराष्ट्रामधील भाजपच्या लोकसभेच्या जागेची यादी येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पिंपरी चिंचवडमधील राज्यसभेचे खासदार राहिलेले अमर साबळे यांचं नाव चर्चेत आहे. नेमकी ही चर्चा सुरू आहे, त्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांची तयारी कशी आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर सोलापूरची जागा महत्त्वपूर्ण जागा आहे. या ठिकाणी तुमचं नाव चर्चेत येतंय, काय सांगाल एकूण परिस्थिती? 2019 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्कात होतो आणि आता 6 महिन्यापूर्वी समन्वयक म्हणून माझ्यावर त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे काम करत असताना व्यापक संपर्क, जनसंपर्क यामुळे माझं नाव चर्चेत आलेलं आहे आणि पार्टीने जर संधी दिली त्या संधीचं निश्चित मी सोनं करेन. खरं तर सोलापूर म्हटलं की सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे ही घराणं आहे ते समोर येतं. अर्थात 2019 अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. भाजपचा तिथं खासदार होता, त्यामुळे तिथे विजयी झालेला आहे. पण तुम्हाला नेमकी शिंदे घराण्याशी लढताना विजयाची का खात्री आहे? यावेळेस नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे निश्चित भारतीय जनता पार्टीच्या विजयाची हॅट्रिक होईल. सुशीलकुमार शिंदे हे नाव मोठं आहे, परंतु तेवढा त्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव राहिलेला नाही आणि भारतीय जनता पार्टीचा वाढता प्रभाव हे लक्षात घेता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजयाची नक्कीच हॅट्रिक करेल. एकंदरीतच पक्षाने जर जबाबदारी दिली तर ती जबाबदारी आपण पार पाडू आणि विजय मिळवू अशी अपेक्षा अमर साबळे यांनी व्यक्त केली आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.